नमस्कार. मी डॉक्टर गंगाराम ढमके आणि आपण ऐकत आहात चिंतन. आजचा विषय आहे मुखवटे आणि चेहरे. निसर्गाच्या रंगमंचावर विविध पात्रे रंगवणारे आपण माणसं दररोज कितीतरी भूमिका पार पाडत असतो. कधी स्वतःला लपवतो, कधी दुसऱ्याला प्रभावित करत असतो, कधी स्वतःला सुखवतो, कधी दुसऱ्याला दुखवतो, कधी कधी स्वार्थी ढोंगीपणाही दाखवतो, तर कधी औदार्य, दया, सहानुभूतीही दाखवतो. हे सारे करत असताना किती दमछाक होते ना. पण काय करणार, हे सारे करावेच लागते, त्याशिवाय काळ लोटणार कसा. परंतु या साऱ्या मुखवट्यांमागे खरा चेहरा दाखवायला आपण घाबरतो. मात्र एखाद्या प्रसंगी अभिनयाचा रंग उडतो आणि आपला खरा चेहरा दिसून येतो. अर्थात मुखवटे फार काळ टिकत नसतात. रंगभूषा उडाल्यावर जे उरतात ते आपले चेहऱ्याचे खरे रंग असतात. एकदा गप्पा मारता मारता मी मित्राला विचारले, अरे डबल ढोलकी वाजवायचे क्लास कुठे आहेत का रे. त्यावर तो हसला आणि म्हणाला, अरे बाबा, तो हार्मोनियम वाजवतो ते काय कमी आहे, आणि हा डबल ढोलकी काय नवीन प्रकार आहे. खरे तर मला वेगळे सांगायचे होते, पण त्याने शब्दशः अर्थ घेतला. समाजात अशा कितीतरी व्यक्ती असतात ज्या जशी परिस्थिती असेल तसे आपले विचार बदलतात. एखाद्याची तोंडावर स्तुती करायची आणि मागे निंदा करायची. अर्थात असे क्लास कुठेही भरत नाहीत. हा काहींच्या स्वभावातीलच गुण असतो. अशा व्यक्तींचा नारदाप्रमाणे सर्वत्र संचार असतो. काल परवा माझा मित्र त्याच्या ऑफिसमधल्या साहेबांविषयी फारच कौतुकाने बोलत होता. तो म्हणाला, आमचे साहेब फारच प्रामाणिक आहेत. खरे तर त्याला या ऑफिसमध्ये जाऊन फार दिवस झालेले नव्हते, परंतु थोड्याच दिवसात त्याला साहेबाचा फारच लळा लागला होता. मलाही बरं वाटलं. चला, माझा मित्र माणसं ओळखायला तरी शिकला. महिन्या 2 महिन्यांनी पुन्हा आमची भेट झाली. पुन्हा गप्पा सुरू झाल्या आणि त्याच्या तोंडून साहेबांबद्दल चक्क अर्वाच्य शिवी बाहेर पडली. मग मला त्याचे हसू आले. त्याला याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला, अरे ज्याला मी प्रामाणिक समजत होतो तो तर फारच भ्रष्टाचारी निघाला. काल एका विधवा बाईकडून तिच्या मृत पतीच्या फंडाचे बिल काढण्याचे चक्क 500 रुपये घेतले त्यानं. मी सहज म्हणालो, मित्रा, माणसं ओळखायला घाई करू नकोस, आणि कितीही ओळखायचा प्रयत्न केलास तरी शेवटपर्यंत त्यांचा थांग लागणार नाही. त्यापेक्षा एखाद्याविषयी प्रतिक्रिया न दिलेलीच बरी. काही माणसं स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी इतरांच्या डोक्यावर पाय ठेवतात. पुराणातही याची उदाहरणे पाहायला मिळतात. इतरांची बदनामी करून त्यांच्यातील उणीवा दाखवून आपण किती शहाणे आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयास असतो. आज जाहिरातीच्या युगात प्रत्येकजण आपल्या मालाची, कंपनीची जाहिरात करत असतो. मात्र हे करताना इतर आमच्यापेक्षा कसे कमी आहेत असेच पटवून देतात. माणसांचं तसंच आहे. आपण बुवा वेगळे आहोत असं ते स्वतः सांगत असतात. खरं तर आपणच आपलं मोठेपण सांगण्यात काय पुरुषार्थ. फुलाला त्याचा सुगंध सांगावा लागत नाही, पाण्याला त्याचं महत्त्व सांगावं लागत नाही. माणसाच्या चेहऱ्यामागील चेहरा त्यानं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याच्या कृतीतून डोकावतोच. अभिनयाचेच पहा ना. एखादा कलाकार वेगवेगळ्या कार्यक्रमात वेगवेगळ्या भूमिका करत असतो, मात्र त्याच्या शैलीने तो प्रेक्षकांच्या नजरेत भरतो. प्रत्येकाला भरारण्यासाठी अपरिमित आभाळ आहे. ज्यानं त्यानं आपल्या पंखात बळ असेपर्यंत उडावं, मात्र इतरांच्या पंखांवर वार करून उडण्यात काय अर्थ. खरं तर आपणच आपल्याला नीटसं ओळखलेलं नसतं. आपली बलस्थाने, आपल्यातील न्यूनत्व ओळखता आलं पाहिजे, तरच आपण आपल्याला पुढे नेऊ शकतो. जेव्हा आपण इतरांच्यावर शिंतोडे उडवतो, त्यांच्या उणीवांचे वाभाडे काढतो, तेव्हा खरे तर आपल्या मनात विचारांचा गोंधळ उडालेला असतो. जसे मळमळ झाल्यावर ढेकर यायला सुरुवात होते, तशातलाच हा काहीसा प्रकार आहे. संतांनी म्हटलं आहेच ना, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. जे मनात उमटतं, ठसतं, तेच ओठांवर येतं. इतरांचे दोष दाखवून आपल्यातील उणीवा झाकण्याचा हा व्यर्थ प्रयत्न असतो. सूर्याला झाकून ढगांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यापेक्षा अगदी भरभरून कोसळून स्वतःचं सामर्थ्य दाखवावं.
वर्चस्ववादी मुखवटे धारण केलेली माणसं अशा प्रकारची वागताना दिसतात. त्यांना इतरांचं मोठेपण मान्य नसतं. इतरांवर आपलेच वर्चस्व असावे असे त्यांना वाटत असते. संत तुकाराम महाराजांना बदनाम करण्याची एकही संधी न सोडणारा मंबाजी भट याच वृत्तीचा होता. पण संत तुकाराम महाराजांचं नाव अभंग राहिले. काही माणसं तोंडावर गोडगोड बोलतात, जसे त्यांच्या तोंडातून साखर गरेच बाहेर पडतात. अगदी कोणालाही दुखवायचं नाही अशाच वेशात ते वावरत असतात. पण संधी मिळताच पाठीमागून वार करतात. यांनाच आपण अस्तनीतले साप म्हणतो. आमचा एक बालपणीचा मित्र आमच्यात असला की दोघांच्या खांद्यावर हात ठेवायचा आणि तिसऱ्याकडे बघायचा, काहीतरी वाईट बोलायचा. मात्र त्यावेळेस दोघांचेही खांदे दाबायचा आणि तिसऱ्याला डोळा मारायचा. याचा अर्थ तो जे बोलला ते आमच्या तिघांपैकी कोणा एकाला होतेच, परंतु त्याला असे दाखवून द्यायचे नव्हते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूसमयी त्या मृत व्यक्तीविषयी श्रद्धांजली वाहणाऱ्या काही व्यक्ती अगदी भरभरून बोलतात. पण प्रत्यक्षात ते जे बोलतात ते त्या व्यक्तीविषयी कमी आणि स्वतःविषयी जास्त, कारण त्या व्यक्तीचा त्यांचा फारसा परिचयच नसतो. कधीकधी माणसांच्या चेहऱ्यावर पैसा, संपत्ती, प्रसिद्धी यांपासूनही रंग चढलेले असतात. परंतु हे शाश्वत रंग नसतात, कधीही फिके पडू शकतात. आजपर्यंत होऊन गेलेली मोठी माणसं ज्यांची नावे आपण आदराने घेतो ती आपल्या कार्यकर्तृत्वानेच आपल्या मनावर अधिराज्य करतात. कधी कधी अहंकारानेही मुखवटे सजलेले दिसतात, परंतु हेच मुखवटे माणसाला त्याच्या मुख्य भूमिकेपासून दूर नेतात, एकटे पाडतात आणि मग एकट्याचेच एक पात्री सुरू होते. कधीकधी लोक काय म्हणतील या बालपणापासून मिळालेल्या महान शिकवणुकीनेही आपण आपल्याला झाकण्याचा प्रयत्न करत असतो. लोक या बागुलबुवाची आपल्याला नेहमीच भीती वाटते. मग चालताना, बोलताना, वावरताना स्वतःला सावरून, मनाला मारून आपण जगत असतो. स्वतःच्या दुःखाचं ओझं वाहत फिरत असतो. तणावाचं, गंभीरतेचं रंग आपल्या मुखवट्यावर दिसतात. म्हणूनच आपल्या दिसण्यापेक्षा आपलं असणं फार महत्त्वाचं आहे. मग चला तर आपण सारे आपल्या चेहऱ्यावरचे तकलादू रंग काढूया, मुखवट्या मागील चेहरा दाखवूया. जग आपलं व्हायला फारसा वेळ लागणार नाही. मग आपला आतील आवाजच म्हणेल, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग.